राम कृष्ण हरी माऊली। आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तो व्हिडिओ म्हणजेच महाराष्ट्राची दिंडी। हा वारकरी दिंडी सोहळा म्हणजेच मुंबईत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जितकी पण सांप्रदायिक मंडळं आहेत ती सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळं ह्या दिंडीमध्ये सहभागी होतात। आणि ह्या भव्य दिंडी सोहळ्याचे हे 25वेच म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे। कॉटन ग्रीन ते वडाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर असा ह्या दिंडीचा मार्गक्रम होता। आता विठ्ठलाची पालखी रथावर ठेवून दिंडीला सुरुवात झाली। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। हजारो लाखोच्या संख्येने असंख्य वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। या दिंडी सोहळ्यामध्ये सर्वात पुढे हा देवाचा अश्व उभा असतो आणि त्या मागोमाग असंख्य दिंड्या निघत असतात। लहान अबाल वृद्ध महिला अगदी आनंदाने मनसोक्त दिंडीमध्ये नाचत असतात। प्रत्येक दिंडीला हा दिंडी क्रमांक दिलेला असतो आणि आमच्या दिंडीचा क्रमांक होता 10वा। तसेच आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळी गणपती मंडळं, वेगवेगळ्या संस्था या दिंडीत निघालेल्या वारकऱ्यांसाठी विविध पद्धतीचे पदार्थ त्यांना खायला देत असतात। ही महाराष्ट्रातील दिंडी म्हणजेच जणू काही पंढरपूरची वारीच असे जाणवते। हजारो लाखो वारकरी हातामध्ये भगवा पताका घेत विठूचा गजर करत करत दिंडीतून पुढे सरकत होते। युगे युगे विठे
वारकऱ्यांचा पेहराव म्हणजे डोक्यावर वारकरी टोपी आणि अंगात सदरा आणि लेंगा, तसेच अनेक महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ह्या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडीत सहभागी झालेल्या महिलांचे हळद कुंकू लावूनही स्वागत केले जात होते. कॉटन ग्रीन टू वडाळा हा दिंडीचा मार्ग अगदी भक्तिमय होऊन गेला होता. संपूर्ण वारकरी आपले देहभान विसरून विठूच्या गजरात अगदी तल्लीन होऊन नाचत होते. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. दिंडी मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती उभारण्यात आलेली होती. लहान बाळेही या दिंडीचा आनंद लुटत होते. शेवटी आम्ही आणलेली शिदोरी खाल्ली आणि ह्या वर्षीचा महाराष्ट्र दिंडीचा सोहळा संपुष्टात आला. तर मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या वर्षी. तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत रहा आणि लाईक शेअर करत रहा. राम कृष्ण हरी.